तर आता आपण कसं भाकरी करणार आहोत ते तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते स्टेप टू स्टेप. तर तुम्ही बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे शॅडो द ट्रॅव्हलिंग. तर आता हे मी पीठ घेतलेलं आहे, एवढं पीठ. तवा हा लोखंडी तवा आहे आणि हे परात. आता आपण भाकरी कसं करायचं ते स्टेप टू स्टेप तुम्हाला आता मी पीठ चाळणार आहे. तर आपलं आता हे पीठ चाळून झालेलं आहे. तर ह्याच्यासाठी थोडं भाकरी फुगण्यासाठी आपण आता उतवणी घालायची, म्हणजे भाकरी चांगली टमटमीत फुगते. त्याच्यासाठी आपण गॅस सुरू करायचा आहे. तर मी पाणी ठेवले तापण्यासाठी, जे की आपल्याला उतवणी म्हणून वापरायचं आहे. तर हे मी असं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता इथं मधोमध आपण आता हे गरम पाणी टाकायचं, जेणेकरून भाकरी आपली फुगत्या. तर इकडं मम्मी चपाती चहा करायला लागल्या. तर पाणी आता आपलं गरम झाले, आपण टाकून घेणार आहे पिठात. तर आपण पीठ मळायचंय. गरम पाणी असल्यामुळे थोडं हळूहळू पीठ आपल्याला मळायचंय, जेणेकरून आपले हात भाजणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला आता पीठ असं थोडं मळून झालेलं आहे. एक जीव करून घ्यायचं चांगलं मस्त, जेणेकरून आपली भाकरी जी चांगली फुगेल. पीठ मळून झालेलं आहे, आपण भाकरी करायला घेत आहे. तर एवढासा नॉर्मली गोळा घ्यायचा, एवढा करायचं. नंतर पीठ घ्यायचं थोडं, ते खाली टाकायचं, गोळा पण टाकायचं आणि गोळा असा असा करून घ्यायचा, जेणेकरून गोल असा आकार येईल. खाली टाकायचं. तवा ह्यावेळी असतं, तवा आपला गरम झाला पाहिजे. तवा गरम झाला की पटकन भाकरी जे बसते. माझा जास्त मोठा गॅस पण केलेला मी, बारीक होता. तर ही माझी अशी भाकरी गोल झालेली. आता मी ह्याला तव्यात टाकणार आहे. ह्याला आपण अशी तव्यात टाकायची, अशी तव्यात टाकलेली आहे. आणि ह्याला पाणी लावायचं. तर दुसरी आपण भाकरी करायला घेत आहोत. तव्यातली भाकरी नंतर पलटायची, एक 2 मिनिटं, 2 सेकंदाने. आपली अशी भाकरी तयार झालेली आहे.